आपण बघताय असंख्य अशा भेगा सुद्धा पडलेल्या आहेत, जिथे जिथे सिमेंट गायब झालेलं आहे, सिमेंट चोरीला गेलं आहे असं आपण बोलू शकतो। आज जर ज्या पद्धतीने या देशाचं युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती इंडिया आणि पाकिस्तानची, आज जर पाकिस्तान आणि इंडियाचं युद्ध चालू असतं तरी हे जे PWDचे अधिकारी आहेत, जे भ्रष्ट अधिकारी आहेत, हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना खड्डा भरण्याचं सुद्धा काम दिलं होतं, 179 कोटीचं खड्डा भरण्याचं काम दिलं होतं, त्याच्यामध्ये 5 वर्ष लॅबिलिटी होती का कुठलाही खड्डा या रस्त्याला राहणार नाही। आज 2025 चालू आहे, त्यांचं टेंडरसुद्धा 2025 पर्यंत होतं। आज आम्ही बघू शकतो की या भेवंडीवाडा रोडच्या असंख्य रस्त्याला 2-2, 3-3 फुटाचे खड्डे पडलेले आहेत। जर ते युद्ध चालू असतं तर हे नालायक कॉन्ट्रॅक्टर बोलले असते कुठून तरी पाकिस्तानी बॉम्ब टाकला म्हणून खड्डे पडले। एवढे नालायक कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत ना। अशा पद्धतीने जे अधिकारी इथे ज्या कॉन्ट्रॅक्टरांना एक प्रकारे मुभा देत आहे भ्रष्टाचार करण्याची, ते आपण पाहू शकता। या भेवंडीवाडा रोड म्हणजे भ्रष्टाचाराचा कलश आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो। तुम्हाला असंख्य अशा या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतील आणि ज्या कोणी येथील असणारे आमचे आमदार असतील, शांताराम मोरे जे असतील, नंतर आमचे इथूनचे माजी खासदार असतील, आजी खासदार असतील, तदनंतर इथे असलेले असंख्य असे नेते असतील, यांना सुद्धा माझं म्हणणं आहे किती दिवस आपण डोळे झाकणार आहोत, किती दिवस हा PWDचा भ्रष्टाचार आपण डोळे झाकून बघणार आहोत। आता तरी बाहेर या, आपल्या मुलांचे जीव चाललेले आहेत, कुटुंब उद्ध्वस्त होत चाललेले आहेत। म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना का बाहेर या, त्याच्यावरती आवाज उचलूया। आपण या रस्त्यावरती उभे आहोत। हा रस्ता हजारो कोटी खर्च करून बांधण्याचं काम चालू आहे। मी वेळोवेळी 2 महिन्यापासून तर आता जो 3रा महिना चालू असेल, मी वेळोवेळी बोलतोय की या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे। याची सोलिंग सुद्धा निकृष्ट दर्जाची, त्याचा प्रत्यय देण्यासाठी आता 1 ते 2 महिन्यापूर्वी बांधलेला हा रस्ता, ज्यावेळेस या रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळेस सुद्धा मी इथे येऊन या रस्त्याची सोलिंग किती निकृष्ट दर्जाची आहे हे दाखवलं होतं। त्याचे व्हिडिओ सुद्धा पहिले तुम्ही पाहिले असतील। आज तोच रस्ता पूर्णत्व झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती अशा प्रकारे खड्डे पडलेले आहेत। जाणीवपूर्वक हजारो कोटी रुपयाचं लाटण्याचं काम या आमच्या येथील असलेल्या इंजिनियरांच्या माध्यमातून चालू आहे। PWDचे इंजिनियर हे कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात त्याचा प्रत्यय हा खड्डा देतोय। हा खड्डा नव्हे, हा भ्रष्टाचाराचा खड्डा आहे। या भेवंडी तालुक्याला लागलेली कीड जे आमचे PWDचे इंजिनियर असतील, मी वेळोवेळी त्यांचं नाव घेतो, दत्तू गीते नामक जे इंजिनियर आहे, तदनंतर त्यांच्यावरती असलेले कार्यकारी अभियंता असतील, सुनील पाटील जे असतील, त्यांना सुद्धा या सर्व रस्त्याविषयी निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे हे अवगत केलं होतं। मध्यंतरी मी सिद्धार्थ तांबे जे आमचे ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक आहेत, त्यांना सुद्धा सांगितलं की या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। वेळोवेळी तक्रार केल्यानंतर त्यांनी थर्ड पार्टी ऑडिट आता त्यांनी आदेश दिलेले आहेत की या रस्त्याचं थर्ड पार्टीद्वारे ऑडिट करण्यात येईल। त्या ऑडिट करत असताना काही ठिकाणी आज सुद्धा रस्त्याचं जे काम चालू आहे, आमच्या पारुलीच्या फाट्यावरती मयूर कन्स्ट्रक्शनद्वारे काम चालू आहे, ते सुद्धा निकृष्ट दर्जाचं आहे। मी आज जिथे उभा आहे या पाळकणे गावाचा फाटा आहे, इथे वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होत असतात। त्या ॲक्सिडेंटमुळे आमच्या येथील भेवंडी तालुक्यातील हजारो मुलांचा बळी गेलेला आहे। आज सुद्धा अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम झालेलं असल्याने आता सुद्धा असंख्य बळी जाणार आहेत। माझं म्हणणं आहे आमच्या सरकारला, आमच्या पालकमंत्री साहेबांना, का तुम्हाला भेवंडी तालुक्याचे असे किती बळी पाहिजेत तेव्हा तुमचा हा कार्यकारी अभियंता असू दे किंवा आमच्या इथे असलेला दत्तू गीते नामक इंजिनियर असू दे, यांच्या मार्फत चाललेला जो ठेकेदारांच्या मार्फत चाललेला जो भ्रष्टाचार आहे तो तुम्ही थांबवतील।
कारण अशा प्रकारे असंख्य असे जीव आमच्या भेवंडी तालुक्यात गेलेले आहेत। मी वेळोवेळी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला पत्राद्वारे सुद्धा कळवलं, मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलं, ऑडिटच्या पहिले इथे चाललेला निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम त्वरित थांबवण्यात यावं, हीच आमची मागणी आहे। अन्यथा ज्या पद्धतीने तुम्ही वागत आहात, थर्ड पार्टी ऑडिट नुसार सुद्धा जर कारवाई झाली नाही तर आम्ही तुम्हाला घरात बसू देणार नाही। मी सांगू इच्छितो आमच्या पालकमंत्र्याला, आमचे एकनाथजी शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत, आम्ही आता सर्व ठिकाणी आंदोलन करून झालेले आहेत, आता आम्ही तुमच्या घरावरती आंदोलन आणू। आमचे सर्व भेवंडी तालुक्यातील नागरिक तुमच्या घरापर्यंत आंदोलन घेऊन येतील असं आम्ही तुम्हाला आश्वासित करतोय। तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या भेवंडी तालुक्यातील असलेल्या लोकांवरती जीव असेल, पालकमंत्री म्हणून तुमचं काही कर्तव्य असेल, ते भ्रष्टाचाराच्या मार्फत PWDचे जे अधिकारी आहेत त्यांना प्रथमतः घरी बसवा। ज्यांनी या भेवंडी तालुक्यातील अशा प्रकारे भ्रष्टाचार करून संपत्ती गोळा करण्याचं काम केलेलं आहे त्यांना प्रथम तुम्ही घरी बसवा, अन्यथा आम्ही तुमच्या घरावरती आंदोलन घेऊन येऊ। या आमच्या भेवंडी तालुक्यातील असंख्य अशा मुलांचा जीव गेलेला आहे, त्या हुतात्म्यांना एक श्रद्धांजली म्हणून तुम्ही लवकरात लवकर या PWDचे जे अधिकारी आहेत, भ्रष्ट अधिकारी आहेत, त्यांना घरी बसवा। व जे कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीने मलाई खाण्याचं काम करत असतात, ज्या पद्धतीने आपल्या इथे खड्डे भरण्याचं काम सुद्धा झालं होतं 179 कोटीचं, ते सुद्धा मलाई खाऊन ते घरी बसलेले आहेत। कुठेही आमच्या रस्त्याला, भेवंडीवाड्या रस्त्याला कुठेही खड्डे भरलेले दिसत नाही। असंख्य अशी आंदोलनं झाली, असंख्य असे मोर्चे निघाले, तरी सुद्धा कोणाला न्याय मिळाला नाही। आणि असेच जर आमच्या तालुक्यातील जीव जाणार असतील तर आम्ही तुमच्या घरापर्यंत येऊ असे मी सांगतो। जय हिंद, जय विठ्ठल।